सर्वांना जय महाराष्ट्र भावांनो. हे 2-3 दिवस झालं जे ओला उबेर रॅपिडोबद्दल जे काय रेट संदर्भात, रॅपिडो जे बाईक जी निघाली रॅपिडो बाईक या संदर्भात जे काही स्ट्राईक चालू आहे त्यामध्ये तसं भरपूर सपोर्ट भेटतो आहे. सर्व चालक मालकांचा, सर्व ड्रायव्हर भावांचा भरपूर सपोर्ट भेटतो आहे. पण भरपूर म्हणण्यापेक्षा आपल्याला भरपूर नको तर आपल्याला पूर्णपणे 100% सपोर्ट हवा आहे. कारण ह्या सपोर्टमध्ये काय होतं आहे की फक्त एक 60 ते 70% भाऊ सपोर्ट करतात आहेत आणि 30% भाऊ गाड्या चालवतात आहेत. गाड्या चालवतात, त्यांचे चालक मालक जे कोणी असेल ते गाड्या चालवतात आणि पैसे कमवतात आहेत आणि त्यांना रेटही व्यवस्थित भेटतो आहे. हे कसं तुमची 1-2 दिवसाची दिवाळी आहे हे समजा, पण आज बाकीचे 3 दिवस झाले जे भाऊ घरी आहेत त्यांचं जे मनातून जे असं निघतं आहे की बाबा नाही का आमची गाडी बंद आहे, आम्ही जात नाही आहे, आम्ही म्हणजे हे बाकी सगळे लोक का जात नाही आहेत की बाबा रेट संदर्भात रेट चांगला मिळावा. आणि तुम्हाला म्हणजे त्या बिचाऱ्यांना वाईट वाटतं की बाबा आपला रेट वाढत नाही, हे वाटत नाही आहे. त्या एवढं वाईट वाटताना तुम्ही बाकीचे लोक जे गाडी चालवत आहे त्यांनाही थोडं समजायला हवं. कारण तुम्ही जे पैसे जे घरी कमवून नेताय ना ते चांगले नाही आहेत भावांना. आत्ता जे कमवून नेत आहे ते जे सर्चिंग तुम्हाला रेट वगैरे भेटते ना ते पैसे चांगले नाही आहेत. तुमची 2 दिवसाची दिवाळी आहे फक्त ती. त्यानंतर तुमचे हाल असे होतील की मग तुम्हाला कोणी विचारणार नाही. जर तुम्ही जे आत्ता जे भाऊ ड्रायव्हर गाडी चालवतात ते जे सपोर्ट करत नाही आहेत, प्रश्न सगळ्यांना पडला आहे किती दिवस, हे किती दिवस चालणार असं. हे चालेल 2 दिवस चालेल, 4 दिवस चालेल, 5 दिवस चालेल, पण एकदा का रेट वाढून जर आलं सरकारकडून जे काय ॲपवरनं जिथून जे काय होणार आहे तिथून आल्यानंतर जे तुमचे जे सगळे जे चांगले दिवस येतील ना ते खूप चांगले दिवस असतील. जे 4 दिवस तुम्ही वाईट दिवस काढलेत ना ते पुढे तुमचे कायमचे दिवस चांगले होतील जर तुम्ही आता सपोर्ट केला तर. कारण आता कसं आहे, आता बरेच लोक आम्ही बऱ्याच लोकांना अडवतोय, सांगतोय. 2-4 दिवस झाला प्रत्येकजण म्हणजे आमची गाड्या आहेत इकडे तिकडे आम्ही नाही पाठवत आहेत, अशा सगळ्या गोष्टी आम्ही करतो. तर तुम्ही पण सपोर्ट करा भावांनो. कारण कसं कळकळीची विनंती आहे, मनापासून तुम्हाला आम्ही एक गोष्ट सांगतोय. कारण तुम्ही बरेच जण ऐकत नाही आहेत. आज बऱ्याच गोष्टी आज पनवेलमध्ये पाहिलं, मुंबईच्या गाड्या येतात तिकडनं इकडं, ते लोक पहाटे 4ला येऊन इथं झोपतात, सकाळी उठून कोण नसताना बुकिंग घेऊन जातात. असं रात्री उशिरापर्यंत आम्ही गाड्या म्हणजे आमच्या भावांनी पकडल्या. म्हणजे या सगळ्या गोष्टी चालू आहेत खारघरमध्ये, नवी मुंबईमध्ये सगळीकडं. बऱ्याच पुण्याच्या गाड्या मुंबईला येतात, इंटरसिटी ट्रिप घेऊन पुण्याला जातात. कशासाठी भावांना हे सगळ्या गोष्टी तुम्ही करतात तर ते कंपनीला काहीच लॉस होत नाही आहे. 100% पूर्णपणे तुम्ही बंद करा, त्यावेळेस त्या कंपनी वटणीवरती येतील. हे सगळं करता फ्लीट बंद करूया, ते उबेर शटलची बस निघाल्यात ते बंद करूया, सगळ्या कंपन्यांचे रेट वाढून भेटतील, सगळ्या गोष्टी होतील. सपोर्ट करा भावांनो. कसं आहे, या ज्या बाहेरच्या कंपन्या ज्या महाराष्ट्रामध्ये येऊन मोठ्या झाल्यात, आपल्याच महाराष्ट्रातून आपल्याच मोठे एकदम धनवान शेठ होऊन बसलेत ती लोक. आणि आपल्या महाराष्ट्रातली लोक जी बाहेरनं महाराष्ट्रात कमवायला आलेली आहेत, खूप वर्ष झाली ते स्थायिक झालेली आहेत, अरे ते पण आज महाराष्ट्रीयन झाले. तुम्ही पण मग तुम्ही सपोर्ट करा. असे बरेच बाहेरची लोक आहेत जे इथं गाड्या चालवतात, ते चालवतात गाड्या, त्यांचा सपोर्टच भेटत नाही आहे. आम्ही जेवढ्या गाड्या पकडतोय ना त्यातले महाराष्ट्रातले पोरं कमी आणि बाहेरचे पोरं जास्त आहेत. कसं आहे, आता आम्ही प्रत्येक गोष्ट प्रेमाने सांगतोय की बाबा नका चालू, कसं एक तुम्हाला एक भावाच्या नात्याने सांगतोय. आणि दुसरी गोष्ट पोलिस विचारतात येऊन की तुम्हाला हे कुणी म्हणजे परमिशन आहे का तुमच्याकडे बंद करायची. पहिली गोष्ट, बंद करायची परमिशन ही कुठेही भेटत नसती. आम्ही प्रेमाने सांगतोय आमच्या भावाला की बाबा गाडी चालू नकोस, आणि त्याने आमचं ऐकणं काम आहे. कारण की त्यासाठी आम्ही सगळे लढतोय. आम्हालाही घर आहे, आम्हालाही फॅमिली आहे, आमचेही गाड्यांचे हप्ते आहेत, सगळ्या गोष्टी आहेत भावांनो. फक्त तुम्हालाच नाही असं नाही आहे, प्रत्येकजण आपापला विचार करतंय. तुम्ही पुढच्या भविष्याचा विचार करा की पुढचं भविष्य कसं घडवायचं आहे. आज तुम्ही एका गाडीचे हप्ते नीट भरू शकत नाही आहेत. जर उद्या रेटसाठी भांडणं कराल, रेट वाढून येईल, तर तुम्ही उद्या 4-4 गाडीचे हप्ते भराल. हे लक्षात ठेवा. एका गाडीवर किती दिवस राहणार आहे हा विचार करा. रेट संदर्भात विषय चालू आहेत, सगळ्या गोष्टी चालू आहेत. काल ह्याच सगळ्या गोष्टीमुळे त्या एका मित्रांनी काल सुसाईड केलं, माहिती आहे. गाडीचे हप्ते थकले होते त्याचे, लोनवाले त्याच्या मागं लागले होते, त्याचे 2-4 हप्ते काय ते थकले. शेवटी तो वैतागला, तो हप्ते भरू शकत नव्हता. कारण त्या हिशोबात त्याला रेट भेटत नाही ना कंपनीकडनं. ह्या ओला उबेर रॅपिडो ह्या महाराष्ट्रामध्ये आला, महाराष्ट्राच्या जीवावरती मोठे झाले. आज त्यांनी लाखो करोडमध्ये किती त्याचा हिशोब नसेल तेवढे कमवले त्यांनी. त्यांचे स्वतःच्या एक गाड्या नाही आहेत पहिली गोष्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या भावांनो. तुम्हाला एक विनंती आहे, जे कोणी गाड्या चालवतात आहेत बाहेर अजून पण ऐकत नाही आहेत ना. रिक्षावाल्यांचा सपोर्ट येणार होता, रिक्षावाल्यांचा सपोर्ट नाही आहे. रिक्षावाले आत्ता हे सगळं स्ट्राईक चालू आहे तर 4-4, 5-5 आणि 6-6 हजार रुपये दिवसाला कमवायला लागलेत. कशासाठी भावांनो? बाकीच्यांचा तळतट लागतोय तुम्हाला.
जे लोक स्ट्राईक करतात आहेत ना, ते मनातनं असं एकदम तळताट देत असतील तुम्हाला की आम्ही तर रस्त्यावरती आलोय. नका घेऊ त्याचा तळताट लावून. तळताट तुम्हाला लागेल, तुम्ही जे घरी पैसे नेताय ते चांगले नाही आहेत पैसे आता नेता जे कमवून. 3,000 4,000 5,000. परवा एक वॅगनर गाडीवाल्याने 9,500 रुपये कमवले दिवसाला. मार खाऊन खाऊन कमवले म्हणतात. कशासाठी 9,500? आज 9,500 कमवलेत. हे सगळं बंद झालं तर नाही, रेट वाढले उद्या तर तू 900 रुपये बी नीट कमवणार नाहीस भाऊ. असा विषय. आज एका भावाने आत्महत्या केली. कशासाठी केली? ह्याच्यासाठीच ना. ह्या सगळ्या ओला उबेर कंपन्यांनी, रॅपिडो, XYZ ज्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी तुम्हाला असं सांगून मार्केटमध्ये आणलं की महिन्याला ₹1,00,000 कमवा, ₹1,50,000 कमवा, अशी लालच देऊन तुम्हाला या कंपन्यांनी त्यावेळेस रेट चांगले दिले, कमिशन कमी घेतलं, या सगळ्या गोष्टी करून मार्केटमध्ये तुम्हाला उतरवलं, तुम्हाला त्याची सवय लावली. आज त्यांच्या ॲपला काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे रेट हवे तसे कॉम्पिटिशनमध्ये लावून टाकले. त्यांनी कॉम्पिटिशन वाढले, ॲप जास्त आले. सगळी गोष्ट लोकांना ना ते AC ची गाडी 200 आणि 300 रुपयात भेटायला लागल्यात गाड्या त्यांना. 300 रुपयात इकडे जा तिकडे जा. त्यात रुबाब मालकासारखा त्यांचा, जसे काही गाडीचे मालक आहेत ते. त्यामुळं भावांना एक रिक्वेस्ट करतो, आता उद्या सकाळी आम्ही सगळे जाणार आहेत तिकडे आझाद मैदानला मुंबईमध्ये. तर तुम्ही सगळे पण या, कारण उद्या आपले क्षीरसागरचे साहेब जे आहेत ते उद्या म्हणजे बसणार आहेत, ते उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी इंटरव्ह्यू दिले की उपोषण त्यांचं आता असणार आहे. तर बाकी जर कुणाला अजून त्यांच्यासोबत बसायचं असेल तरी बसू शकता. ज्यांना बसायचं त्यांनी काय कुणाला स्वतः असं सांगितलेलं नाही की तुम्ही बसा म्हणून माझ्याबरोबर येऊन, पण असे बरेच जण बसणार आहेत तिथं उद्या जाऊन. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते उपोषण करणार आहेत. आता सरकारला त्याशिवाय जाग येणारच नाही भावांनो. त्यामुळे कृपया करून सगळ्यांनी सपोर्ट करा भावांनो. जोपर्यंत 100% सपोर्ट होणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होणार नाही आहेत. आज सगळे गाडीवाले घरी आहेत, त्यातले बाकीचे जर 30-40% सोडले तर बाकी सगळे घरी आहेत. बाकी रातोरात जागतात ते सगळे भाऊ, रस्त्यावरती गाड्या अडवतात आहेत. चांगलं वाटतं का असं तुम्हाला मारणं, तुमचं नुकसान करणं? हे बरोबर वाटत नाही ना. आणि शेवटी काय होणार आहे सांगा हे सगळं करून? त्यामुळे तुम्हाला प्रेमाने सांगून जर गोष्टी कळत नसतील तर ह्याचं वळण दुसऱ्या ह्याला लागण्यापेक्षा तुम्ही जरा जागेवरती आहे. कारण सरकार त्याशिवाय जागेवरती येणार नाही आहे. सरकारला फक्त एवढंच पडलेलं असतं, हे जात ती जात, हे धर्म ते धर्म, हिंदू मुस्लिम वाद, ह्याच्यात सरकार गुंतलेलं आहे. त्या गोष्टी बरोबर मार्गी लावतं ते. आणि बाकी या ड्रायव्हर भावांकडे त्यांचं लक्षच नाही आहे. त्यांचे चालू आहेत अधिवेशन, हे ते, त्यांचं लक्षच नाही आहे. कुठलं न्यूजवाल्यांनी त्याचं हे घेत नाही आहे, बाबा काय चाललं आहे काय नाही, ह्यांच्या मागण्या काय, नीट न्यूजवाले विचारत नाहीत काय नाही. त्यांच्यावरती प्रेशर टाकला जातो वरती. बऱ्याच युनियनवाल्यांनी माघार घेतली. आता माघार घेतली म्हणल्यावरती मग आम्ही काय समजायचं? तुम्ही मॅनेज झाले तिथं आतमध्ये जाऊन? मॅनेज झाले असले असं सरळ सरळ आम्हाला असं वाटतंय. आम्ही तुमच्यावर आळ घेत नाही, पण मॅनेज झाले असताल तुम्ही माघार घेतली कशी काय? आज क्षीरसागर साहेब एकटेच लढतात आहेत. त्यांना आमच्या सर्व महाराष्ट्रातले जेवढे ड्रायव्हर भाऊ आहेत, जेवढे मालक चालक आहेत, त्यांना सगळ्यांना सपोर्ट आहे. आणि जे अजूनही सपोर्ट करत नाहीत भावांनो, तुम्ही कृपया करून अजूनही त्यांना सपोर्ट करा. आम्ही सर्व सपोर्ट करतोय. आमच्या नवी मुंबईमधनं बराच सपोर्ट त्यांना आहे. पुण्यावरनं पण त्यांना सपोर्ट बराच आहे. वसई विरारवाले सपोर्ट करतात आहेत. बाकी इकडे कल्याण डोंबिवली इकडचे पण त्यांना सपोर्ट करतात आहेत. प्रत्येक एरियात सर्व भावांना समजून सांगा की नका गाडी चालू. अजून 2 दिवस चालवण्याचं काय होणार नाही आहे. ठीक आहे, प्रत्येकाच्या अडचणी असतात हे आम्हाला समजतात भावांनो. अडचणी कुणाला नाही आहेत. प्रत्येकाला संसार आहे, प्रत्येकाला घर आहे, प्रत्येकाला घर बघायचं आहे, सगळ्यांचं आहे. पण तुम्ही अजून 1-2 दिवस जर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट केला तर ते 2 दिवसाचा जो तुमचा लॉस झाला आहे, 4 दिवसाचा लॉस झाला आहे, तो तुम्ही पुढच्या 1-2 दिवसात भरून काढताल रेट वाढल्यानंतर. त्यामुळे कृपया करून थोडंसं सहकार्य करा. केशव साहेब आपल्यासाठी लढतात आहेत, त्यांना सपोर्ट करा. बाकीच्या गोष्टी कशा आहेत, केशव साहेब हे बाकीच्यांसारखे युनियनवाल्यांसारखे नाही आहेत. ते कसे महाराष्ट्रात जन्म झालेला आहे त्यांचा, आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचे एकदम कट्टर मावळे आहेत की ते कधीही असं युनियन घेऊन मॅनेज होणारे माणूस नाही आहेत ते. एवढं तरी तुम्ही लक्षात ठेवा. त्यांच्याकडे बघून, बाकीच्या तुमच्या ड्रायव्हर भावांकडे बघून सपोर्ट करा. कृपया करून गाड्या चालू नका ओला उबेर थ्रू. आता थोडासा फरक पडला आहे. बरीच लोक बोलतात आहेत की आम्हाला हे होतंय ते होतंय, गाड्या भेटत नाही आहेत, म्हणजे आपण कुठेतरी सक्सेस होतोय भावांनो. आता थोड्यासाठी माघार न घेता अजून 2 पावले पुढे चाला आणि सगळे मिळून सपोर्ट करा भावांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.